नमस्कार. आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. परवा 23 जुलैला निवडणूक निर्णय अधिकारी तथा धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबाशे यांनी पोलीस विभागाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या लोकसभा निवडणूक लढवलेल्या उमेदवार अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांचे निवडणूक प्रतिनिधी रेवणसिद्ध लामतुरे यांनी दिलेल्या तक्रारीचा करून या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याच्यात खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर हे निवडणुकीचे उमेदवार असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करू नये अशाही सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे कळतं. अर्चना पाटील यांच्या वतीनं करण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र त्याचबरोबर ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचे निवडणूक प्रतिनिधी डॉक्टर जयप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी मतदानाच्या दिवशी आमदार राणा जगजितसिंह पाटील, राजेंद्र राऊत, ज्ञानराज चौगुले यांच्याबरोबर राणा पाटील यांचे चिरंजीव मेघ आणि मल्हार हे अनेक मतदान केंद्रावर विना परवाना जात होते. तेथे मतदारांना आम्हालाच अर्चना पाटील यांनाच मतदान करा असं सांगत होते आणि आमिषही दाखवत होते. अशा प्रकारची तक्रार दिलेली आहे, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दिलेली आहे. त्यानंतर मतमोजणीच्या म्हणजे 4 जूनच्या दिवशीही राणा जगजितसिंह पाटील, त्यांचा अंगरक्षक आणि मल्हार राणा जगजितसिंह पाटील हेही विना परवानगी कुठलाही पास वगैरे नसताना मतमोजणी केंद्रात सतत येत जात होते आणि त्यांच्या उपस्थितीमुळे कर्मचाऱ्यावर दबाव निर्माण होत होता. अशा आशयाचीही तक्रार डॉक्टर जयप्रकाश राजे निंबाळकर यांनी दिली आहे. या दोन्ही आचारसंहिता भंगाच्या तक्रारीबाबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबाशे यांनी काय कारवाई केली त्याबाबत अद्याप काही कळायला मार्ग नाही. मात्र या संदर्भात पण गुन्हे दाखल झालेच पाहिजे हे मात्र नक्की, आणि ते होतीलही. पण त्याला विलंब का लागत आहे या संदर्भात संपूर्ण धाराशिव लोकसभा मतदारसंघात उलटसुलट चर्चाही सुरू झाली आहे. आचारसंहिता भंग बाबत विरोधी उमेदवार एकमेकांच्या विरोधात तक्रारी देतच असतात. त्याचबरोबर निवडणूक विभागही कोणाकडून आचारसंहिता भंग झाली आहे का वगैरे याही तक्रारी दाखल करत असतात. आता अर्चना पाटील आणि ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी एकमेकांच्या विरोधात तक्रारी दिलेल्या आहेत. अर्चना पाटील यांच्या तक्रारीची दखल पण घेण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करावा असं जिल्हाधिकारी ओंबाशे यांनी निर्देशित केलं आहे. काल खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या संसदेतील कार्यालयात भेट घेतली. या भेटीत जो सुरत ते चेन्नई हा हरित महामार्ग होत आहे, त्या हरित महामार्गाला वैराग येथून जिल्ह्याचं ठिकाण असलेल्या धाराशिवपर्यंत स्प्रे रोड करावा
आणि धाराशिवहून तामलवाडीच्या तिथे त्या स्प्रे रोड असावा अशी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी पूर्वीच नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली होती. काल प्रत्यक्ष त्यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. त्यावेळी रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावर सर्व प्रक्रिया पूर्ण करत आल्या आहेत आणि लवकरच या कामाला मंजुरी मिळेल असं आश्वासन खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना दिलं आहे. स्प्रेचा अर्थ काय आहे या कुतूहलापोटी काही डिक्शनऱ्या आणि गुगलवर सर्च केलं तर मराठीमध्ये स्प्रे म्हणजे चिमटा. मग हा चिमटा रोड याला का म्हणलं जाईल तर वैरागहून त्या महामार्गाला हा मार्ग जोडून तो खाली येईल आणि धाराशिवहून तो तुळजापूर मार्गे तामलवाडी येते, परत त्या हरित सुरत चेन्नई मार्गाला जाऊन मिळेल. म्हणजे ह्या चिमट्यासारखंच याचा असं ह्या मार्गाचा आकार असू शकेल आणि म्हणून याला स्प्रे रोड म्हणत असतील का काय, हाही एक कुतूहलापोटी पडलेला मला प्रश्न आहे. असो, गेली गुरुवारपासून अगदी काल रात्री 8-8:30पर्यंत जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू होती. मग तो कुठं रिमझिम असा होता तर कुठं मुसळधारही पडत होता. त्यामुळं सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. जिल्ह्यात 24 जुलैपर्यंत 365 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला आहे आणि तो जुलै महिन्याच्या वार्षिक सरासरीपेक्षा 166% एवढा झालेला आहे. या पावसामुळं मध्यम प्रकल्पात जलसाठा वाढत असून वाढलेला पण आहे. तर जवळपास 3 ते 4 मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो पण झाल्याचं वृत्त आहे. त्यामुळं सगळीकडं आनंद अशीच परिस्थिती आहे. काही ठिकाणं पिकं पिवळी पडत असल्याच्या तक्रारीही शेतकरी वर्ग करत आहे. तर रोगराईनं पण तसंच पिकांना ग्रासलं असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. पावसाळी वातावरणामुळं जागोजागी शहरात आणि ग्रामीण भागात पण पाण्याची डबकी साठली आहे. त्यामुळं डासांच्या उत्पत्तीचं प्रमाण पण वाढलं आहे आणि त्यामुळं डेंग्यूची लागण झाल्याची संख्याही 1 डझनच्या वर जिल्ह्यात गेलेली आहे. त्यामुळं त्या डबक्यावर औषधी फवारणी करणं हे संबंधित नगरपरिषद आणि ग्रामपंचायतीचं काम असून त्यांनी ते तात्काळ करावं अशीच नागरिकांची मागणी आहे. तुर्तास एवढंच. धन्यवाद.